गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज बारामतीचं 2019 मधलं हे कॉलेज मित्रांनो आणि 100चं इनटेक कॅपॅसिटी असलेलं कॉलेज। त्यापैकी 15% सीट्स ह्या ऑल इंडिया एमसीसी थ्रू भरल्या जातात आणि 85 ज्या सीट्स आहेत तर त्या आपल्या सीईटी सेल स्टेट कोटामधून फिल केल्या जातात। 2019 मधलं जरी कॉलेज असलं तरी कॉलेज चांगलं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहे बारामतीचं। आता मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बीजे मेडिकल कॉलेज असेल त्यानंतर वेगवेगळ्या जीएमसीचे कट ऑफ बघितले, या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सविस्तर बघूया। सुरुवातीला तर ओपन तुम्ही जर जनरल मध्ये येत असाल तर या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन साठी एका वर्षाचा जो खर्च येणार तर तो 1,39,700 रुपये एवढा येणार। यामध्ये हॉस्टेल इन्क्लूड आहे आणि कॉलेजचे इतर चार्जेस जे आहेत तर ते सुद्धा यामध्ये येतील। ओपन साठी 1,39,700 रुपये एका वर्षाचे। आता हेच जर समजा तुम्ही ओपन मधून नसाल आणि ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर ईडब्ल्यूएस साठी जो एका वर्षाचा कॉलेजचा खर्च आहे, कॉलेज फीज प्लस हॉस्टेल फीज प्लस इतर चार्जेस, तर एका वर्षासाठी तुम्हाला द्यावे लागतील 76,850 रुपये वर्षाचे। आपण जीएमसी बारामती बद्दल या व्हिडिओमध्ये आज बघतोय आणि जर समजा तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असाल एससी एसटी विजे एनटी ओबीसी तर तुम्हाला वर्षभरासाठी द्यायचे फक्त 14,000 रुपये वर्षभराची टोटल फीज। ओके, आता जर समजा या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन करायची असेल तर नेमके नीट मध्ये किती मार्क्स यायला पाहिजे, थोडक्यात मागच्या वर्षीचा 2023चा कट ऑफ नेमका काय होता फर्स्ट ऍडमिटेड आणि लास्ट ऍडमिटेड स्टुडंट। तर जर समजा तुम्ही ओपन मध्ये असाल जनरल मध्ये असाल तर मागच्या वर्षी 2023 मध्ये जो कट ऑफ होता जीएमसी बारामतीचा फर्स्ट राऊंडचा 620 होता आणि शेवटी जी ऍडमिशन झाली तर ती 613 मार्कावर झाली। जर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर जवळपास फर्स्ट राऊंडचा जो कट ऑफ आहे तर तो 613 होता आणि ईडब्ल्यूएस चा लास्ट राऊंडचा जो कट ऑफ आहे तर तो 608 मार्क होता। म्हणजे थोडक्यात तुम्ही ओपन मध्ये जर असाल तर तुम्हाला 610 प्लस स्कोअर नीट मध्ये यायला पाहिजे। ईडब्ल्यूएस साठी सुद्धा 610 प्लस स्कोअर तुमचा बारामती जीएमसी साठी आवश्यक आहे आणि कॉलेजचं फी स्ट्रक्चर या अगोदर मी तुम्हाला डिस्कस केलं। आता जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर कट ऑफ मध्ये काही फरक पडेल का? मागच्या वर्षी पहिल्या राऊंडला 609 एवढे मार्क्स लागले आणि शेवटी जी ऍडमिशन झाली तर ती 603 मार्कावर झाली। 2023 नीट यूजीचा कट ऑफ मी सध्या तुम्हाला सांगतोय आणि यावरून तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की तुमची ऍडमिशन नीट 2024 मध्ये या कॉलेजमध्ये होऊ शकते किंवा नाही। आता जर तुम्ही एनटीडी मध्ये येत असाल तर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये 615 मार्क्स आवश्यक होते 2023च्या काउन्सिलिंग मध्ये आणि जर समजा नीट एनटीडी चा जर आपण विचार केला तर शेवटच्या राऊंड मध्ये कोणताही बदल झालेला नव्हता मित्रांनो, 615 मार्कावरच हा कट ऑफ थांबलेला होता एनटीडी चा। आता जर समजा तुम्ही एनटीसी मध्ये आहात तर मागच्या वर्षी पहिली ऍडमिशन ही 592 ला झालेली होती आणि सर्वात शेवटी फक्त एका मार्काचा फरक पडलेला होता, 591 वर ऍडमिशन क्लोज झाली होती। म्हणजे फक्त एका मार्काचा डिफरन्स एनटीसी मध्ये बघायला मिळाला। एनटीबी मध्ये फर्स्ट ऍडमिटेड 526 आहे आणि जो लास्ट ऍडमिटेड आहे तर तो सुद्धा 526च आहे, कोणताही चेंज नाही। जर तुम्ही व्हीजे मध्ये असाल तर 529 पहिल्या राऊंडचा कट ऑफ आणि 529 शेवटच्या राऊंडचा कट ऑफ, कोणताही चेंज झालेला नव्हता। जर तुम्ही एससी मध्ये येत असाल तर पहिल्या राऊंड मध्ये जो नीट यूजी 2023चा कट ऑफ आहे जीएमसी बारामतीचा तर तो 530 होता एससी साठी आणि शेवटच्या राऊंड मध्ये 9 मार्कानं हा कट ऑफ एससी साठी खाली आलेला होता। 521 वर एससी कॅटेगरीची शेवटची ऍडमिशन झाली शेवटच्या राऊंड मध्ये। आता जर तुम्ही एसटी या कॅटेगरीमध्ये येत असाल पहिल्या राऊंड मध्ये 394 मार्क्स लागले आणि शेवटी सुद्धा 394 वर हे क्लोज झालं। तर हा होता जीएमसी बारामती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एमबीबीएस कॉलेज बारामतीचं। इतर सर्व कॉलेज बद्दल माहिती बघण्यासाठी नक्की जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज आपण थांबतोय, ओके बाय।